नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढील भागात आपण बघणार आहोत जीवा, नंदिनी आणि पार्थ व काव्या हे चौघेसुद्धा कोर्टात गेलेले असतात। तिथून येताना जीवा, नंदिनी हे बाईकवरच येत असतात आणि काव्या व पार्थ हे गाडीने येत असतात। तेव्हा येताना त्यांच्या गाडी पंक्चर होते। तेव्हा पार्थ आणि काव्यासुद्धा गाडीच्या बाहेर येतात व बघतात तर गाडी तर पंक्चर झालेली असते। तेव्हा पार्थ काव्याकडे बघतो आणि म्हणतो, हे पंक्चर तुम्ही केलंय का? तेव्हा काव्या म्हणते, मला का हौस आली का गाडी पंक्चर करायला नेहमी तुमची? आता आबाळ जरी कोसळले तरी मी तुमच्या मागे येणार नाही असं म्हटल्यानंतर लगेच आबाळ गरजायला लागतात आणि पाऊस पडायला लागतो। आणि इकडे जीवा, नंदिनी पण गाडीने येत असतात। तेव्हा अचानकच पाऊस चालू होतो। तेव्हा जीवा व नंदिनी हे दोघेसुद्धा बाईक थांबून आडोशाला उभं राहायला जातात। तेव्हा जीवा तर बाईकला किल्ली विसरतो। तेव्हा नंदिनी म्हणते, हे घ्या किल्ली। आणि तेव्हा जीवा नंदिनीकडेच पाहत राहतो, कारण जीवाने बाईकची किल्ली घेतलेली नसते व तसंच निघून आलेला असतो। पण नंदिनीचं मात्र पूर्ण लक्ष असतं आणि ते किल्ली घेऊनच बाईकपासून वेगळी होते। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, हा पाऊस या चौघांना एकत्र आणेल की यांचा डिवोर्स होईल? कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।